नमस्कार. सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारचे व्रत करायचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कसे करावे, त्याचप्रमाणे पूजेची योग्य वेळ कोणती, सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची, उपवास कसा करावा, तो कधी सोडावा, व्रताचे नियम, उत्तर पूजा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर गुरुवारची ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. सकाळी म्हणजे तुम्ही 11:30च्या अगोदर ही पूजा करू शकता किंवा तुम्हाला वेळ नसेल किंवा सकाळी तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजेच ज्यावेळी सूर्य मावळतो त्यावेळेस तुम्ही ही पूजा करू शकता. तर गुरुवारची पूजा जर तुम्ही सकाळी करणार असाल तर गोड नैवेद्य म्हणून तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता. कारण खीर ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. बघा, काही लोकांना असं वाटत असेल की कोणत्या खिरीचा नैवेद्य दाखवावा, तर तुम्ही शेवया किंवा तांदळाच्या खिरीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. बघा, काही लोकांच्या घरामध्ये तांदळाची खीर ही पितृपंधरवड्यामध्येच बनवली जाते, वर्षभर ही खीर बनवली जात नाही. तर अशा लोकांनी शेवयाचा खिरीचा नैवेद्य दाखवावा. तर काही लोकांच्या घरामध्ये असे काही नियम नसतील तर तुम्ही या दिवशी तांदळाची खीर करू शकता. तर आपण सकाळी जर ही पूजा करणार असाल तर आपल्याला सकाळीच ही पूजा करून आपल्याला पोथी वाचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गोड नैवेद्य म्हणून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर आपण संध्याकाळी जेथे आपण पूजा मांडणी केली आहे तेथे दिवा, अगरबत्ती आणि धूप लावायचा आहे. आपण उपवास सोडण्यासाठी जे काही बनवणार आहे म्हणजे साधी भाजी भाकरी किंवा तुम्ही वरण भात कोणत्याही प्रकारचा पदार्थ बनवणार असाल तर तो आपल्याला माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातला हा उपवास आपल्याला नेहमी संध्याकाळी सोडायचा आहे. बघा, मार्गशीर्ष महिन्यातील ही पूजा जरी तुम्ही सकाळी केली तरीसुद्धा आपल्याला उपवास हा संध्याकाळी सोडायचा आहे. हे गुरुवारचे व्रत कोणीही करू शकतात, म्हणजेच महिला करू शकतात, पुरुष करू शकतात, लहान मुले किंवा मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात. असे काहीही बंधन नाही की हे व्रत यांनीच केले पाहिजे, त्यांनीच केले पाहिजे, कोणीही हे व्रत करू शकतात. तर या पूजेची मांडणी करण्यासाठी आपण जिथे पूजा मांडणार आहोत तेथील जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तेथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचे आहे आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे. या स्वस्तिक काढलेल्या जाग्यावरती आपल्याला चौरंग मांडायचा आहे आणि या चौरंगावरती आपल्याला लाल किंवा पिवळ्या कलरचे वस्त्र अंथरायचे आहे. बघा, इथे सुद्धा असा काही नियम नाही की तुम्ही याच कलरचे वस्त्र अंथरावे, त्याच कलरचे वस्त्र अंथरावे. तुमच्याकडे अगदी साधा लाल किंवा पिवळ्या कलरचा ब्लाऊज पीससुद्धा असेल तर तरीसुद्धा तुम्ही तो अंथरू शकता. हे लाल कलरचे वस्त्र अंथरून झाल्यानंतर आपल्याला आपल्याकडे जो काही महालक्ष्मीचा फोटो आहे तो आपल्याला भिंतीला टेकवून ठेवायचा आहे. बघा, तुमच्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा एकत्र फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीचा वेगळा आणि भगवान विष्णूचा वेगळा फोटो असेल तर तो दोन्हीही फोटो तुम्ही या पूजेमध्ये मांडू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला श्रीयंत्र या पूजेमध्ये ठेवायचे आहे. किंवा तुमच्या तिजोरीमध्ये चांदीची महालक्ष्मी जर तुम्ही ठेवलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. पाठीमागे सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीचा फोटो चौरंगावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बरोबर मध्यभागी तांदळाची रास घालायची आहे आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे आणि आपल्याला तांब्याचा कलश त्यावरती मांडायचा आहे. हा कलश मांडण्याआधी आपल्याला त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये सुपारी, हळदी कुंकू, 1 रुपयाचे नाणे, दुर्वा, त्याचप्रमाणे लाल कलरचे फूल यामध्ये टाकायचे आहे आणि हा कलश आपल्याला या तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे. तर हे महालक्ष्मीचे व्रत करण्यासाठी आपल्याला 5 प्रकारच्या 5 झाडांची पाने आणायची आहेत. बघा, आपल्या रोजच्या पूजेमध्ये आंब्याची पाने आपण दररोज लावतो त्याचप्रमाणे ही 5 प्रकारची 5 पाने आपल्याला या दिवशी या कलशामध्ये ठेवायची आहेत.
बघा, जर तुमच्याकडे 5 प्रकारच्या झाडांची पाने मिळाली नाहीत तर तुम्ही आंब्याची 5 पाने सुद्धा ठेवू शकता. बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजेच्या साहित्य विकायला येत असते आणि त्यामध्ये आवर्जून ही 5 पाने उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला नक्कीच ही 5 पाने मिळतील. यानंतर आपल्याला या कलशावरती एक नारळ ठेवायचा आहे. तर हा नारळ ठेवताना आपल्याला कोणी दिलेला असेल किंवा कोणी ओटीमध्ये घातलेला असेल तर असा नारळ आपल्याला यामध्ये ठेवायचा नाही. तर हा नारळ आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने हा नारळ आपल्याला विकत आणून या कलशावरती ठेवायचा आहे. किंवा तुमच्याकडे नारळाचे झाड असेल तर अशा नारळाच्या झाडाचा फ्रेश नारळसुद्धा तुम्ही यावरती ठेवू शकता. तर हा नारळ ठेवताना तुम्ही अख्खा नारळ ठेवू शकता किंवा तुम्ही नारळ सोलूनसुद्धा हा नारळ ठेवू शकता. जशी पद्धत तुमच्याकडे आहे तशी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपल्याला या कलशाच्या समोर 2 विड्याची पाने ठेवायची आहेत आणि या विड्याच्या पानांवरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा गणपती स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे किंवा तुमच्या घरातील गणपती बाप्पासुद्धा तुम्ही यावरती ठेवू शकता. त्यानंतर आणखीन 2 विड्याची पाने आपल्याला ठेवायची आहेत. त्यावरती आपल्या देवघरातील जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती ठेवायची आहेत. त्यानंतर दुसऱ्या पानावरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचे आहे. अशा प्रकारे साधी आणि सोपी मांडणी तुम्ही या दिवशी करू शकता. बघा, जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर पाठीमागे ठेवलेल्या महालक्ष्मीचा फोटो, त्याच्यासमोर कलश आणि 2 विड्याची पाने अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही महालक्ष्मीची ही पूजा मांडणी करू शकता. बघा, कोणत्याही व्रताची सुरुवात ही दीपपूजन आणि संकल्प व्रताने होत असते. त्यामुळे ही पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना प्रथम आपल्याला त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला धूप आणि अगरबत्ती लावायची आहे. बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 1 तेलाचा आणि 1 तुपाचा दिवा आवर्जून लावा. कारण हे महालक्ष्मीचे व्रत आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून तुपाचा दिवा या दिवशी लावायचा आहे. ही सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. तर हा संकल्प आपल्याला पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. तर हा संकल्प करत असताना आपल्याला म्हणायचे आहे की हे जे महालक्ष्मीचे 4 गुरुवार आलेले आहेत ते मी करत आहे. महालक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, भरभराट व्हावी. तुमचा जर काही व्यवसाय असेल तर तो व्यवसाय चांगला चालावा, आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी. त्याचप्रमाणे नोकरीविषयी काही समस्या असतील किंवा नोकरीमध्ये वाढ व्हावी. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जो काही लक्ष्मी मातेच्या कृपेने पैसा येत आहे तो स्थिर राहावा व त्याच्यामध्ये वाढ व्हावी. त्याचप्रमाणे मला व माझ्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे, निरोगी आरोग्य लाभावे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा असा आपल्याला संकल्प करून मी हे महालक्ष्मीचे व्रत करत आहे असे म्हणायचे आहे. तर हा संकल्प आपल्याला पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. त्यानंतरचे गुरुवार हे आपल्याला पूजा मांडणी करून कथा वाचायची आहे. तर असा हा संकल्प करून झाल्यानंतर तर पूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्याला गणपती स्वरूप विड्यावरती जी आपण सुपारी मांडलेली आहे किंवा गणपती बाप्पाची मूर्ती मांडलेली आहे त्याला प्रथम आपल्याला अभिषेक करायचा आहे. यासाठी आपल्याला एका तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीवरती 5 पळ्या पाणी घालून आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही सुपारी किंवा गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि या विड्यावरती ठेवायची आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे आहे आणि आपल्याला लाल कलरचे फूल अर्पण करायचे आहे आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. ही झाली या व्रताची गणपती पूजनाने सुरुवात. त्यानंतर आपण आपल्या देवघरामधील जी माता लक्ष्मीची मूर्ती समोर ठेवलेली होती त्याला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक आपण पाण्याने करू शकता. स्वच्छ पाणी घेऊन आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करताना आपल्याला श्रीसूक्त पठण करायचे आहे. अभिषेक करून झाल्यानंतर ही मूर्ती आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि विड्यावरती ठेवायची आहे. त्यानंतर या मूर्तीला हळदी कुंकू लावायचे आहे. अशाच प्रकारे तुम्हाला श्रीयंत्राचा सुद्धा अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीचा जो काही मंत्र येत असेल तो मंत्र आपल्याला हा अभिषेक करताना म्हणायचा आहे. हा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे आहे आणि आपल्याला लाल कलरचे फूल व्हायचे आहे. हे सर्व अभिषेक करून झाल्यानंतर
आपण पाठीमागे जो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला होता किंवा तुम्ही नुसताच माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला असेल तर तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे. आपण जी काही हार फुले आणलेली आहेत ती माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपण मध्यभागी जो कलश मांडलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला हार फुले गजरा आपल्याला अर्पण करायचा आहे. किंवा आता नवीन वेगवेगळे डेकोरेशन आलेले आहेत ते तुम्ही करू शकता. ही संपूर्ण पूजा करत असताना आपल्याला महालक्ष्मी व्रताचे जे काही पुस्तक आहे ते पुस्तकसुद्धा आपल्याला या पूजेमध्ये मांडायचे आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे 5 प्रकारची 5 फळेसुद्धा या पूजेसाठी आपल्याला ठेवायची आहेत. ही झाली महालक्ष्मी व्रताची संपूर्ण पूजा. ही पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हे पुस्तक घेऊन महालक्ष्मीची कथा वाचायची आहे. ही कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टक हे 11 वेळा वाचन करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची आरती करायची आहे. जर तुम्हाला महालक्ष्मीची आरती येत नसेल तर तुम्ही दुर्गे दुर्गटभारी ही देवीची आरतीसुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे आपली ही पूजा संपन्न झालेली आहे आणि यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. जर तुम्ही सकाळी पूजा करणार असाल तर आपल्याला सकाळी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जर तुम्ही ही पूजा संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही उपवास सोडण्यासाठी जो काही साधा भाजी भाकरीचा किंवा वरण भाताचा स्वयंपाक करणार आहात तोच आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला गोडाचा नैवेद्य खीर म्हणून दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपली ही संपूर्ण पूजा संपन्न झाली. त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर हा उपवास आपल्याला 7:30 नंतर सोडायचा आहे. कारण 6:30 ते 7:30 ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ आहे. त्यामुळे या वेळेमध्ये आपण जेवण करायचे नाही. त्यामुळे हा उपवास आपण 7:30 नंतर कधीही सोडू शकता. तर अशा प्रकारे ही पूजा संपन्न झाली. बघा, हे महालक्ष्मीचे व्रत गुरुवारी येत आहे. काही महिलांना असा प्रश्न पडला असेल की मग गुरुवारच्या दिवशी केस धुवावेत का? तर गुरुवारच्या दिवशी आपण केस धुवायचे नाहीत. बघा, हे माता लक्ष्मीचे व्रत आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, धनामध्ये वाढ व्हावी, त्याचप्रमाणे आलेला पैसा टिकून राहावा यासाठी आपण हे व्रत करत असतो. परंतु जर आपण गुरुवारच्या दिवशी जर केस धुतले तर आपल्या घरामधील जी माता लक्ष्मी आहे तर ती काढता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येण्याची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे आवर्जून आपण गुरुवारच्या दिवशी केस अजिबात धुवायचे नाहीत. जरी गुरुवार असेल, तुम्ही हे व्रत करणार असाल तरीसुद्धा आपण गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाहीत. आदल्या दिवशी तुम्ही केस धुवून घ्यायचे आहेत. बघा, असं सुद्धा म्हणतात की गुरुवारच्या दिवशी आपण झाडून पुसून सुद्धा घ्यायचं नाही. या दिवशी जड वस्तूसुद्धा आपल्याला बाहेर काढायच्या नाहीत किंवा आपल्या घरामध्ये जी जाळी आलेली आहे तीसुद्धा आपण या दिवशी काढायची नाही. आपण जर घरात स्वच्छता केली तर आपल्या घरातील जी माता लक्ष्मी आहे ती काढता पाय घेते किंवा आपले जे भाग्योदय असते किंवा नशीब असते ते निघून जाते. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी अशी आपल्याला काही कामे करायची नाहीत. तुम्हाला जी काही स्वच्छता करायची आहे, जी काही कामे करायची आहेत तर तुम्ही शनिवारच्या दिवशी ही सर्व कामे करू शकता. तर हा गुरुवारचा उपवास करण्यासाठी आपल्याला गोड पदार्थाचे सेवन करूनच हा उपवास करायचा आहे. म्हणजेच दिवसभरामध्ये आपल्याला गोड पदार्थ खाऊनच हा उपवास करायचा आहे. तर या उपवासासाठी तुम्ही साबुदाण्याची गोड खीर बनवू शकता किंवा चहा घेऊ शकता. कोणतेही गोड पदार्थ या दिवशी तुम्ही खाऊ शकता. परंतु तिखट पदार्थांचा समावेश यामध्ये आपल्याला करायचा नाही. एरवी कोणताही उपवास असेल तर आपण साबुदाण्याची खिचडी, त्याचप्रमाणे भगरीचा भात कोणतेही पदार्थ खाऊ शकतो. परंतु गुरुवारचे महालक्ष्मीचे हे व्रत आहे तर या व्रतामध्ये आपल्याला गोड पदार्थाचे सेवनच करायचे आहे. तुम्ही फळे खाऊ शकता, ताक घेऊ शकता, लस्सी घेऊ शकता, परंतु गोड पदार्थाचे सेवनच या दिवशी करायचे आहे. तिखट आणि मीठ या पदार्थांचा समावेश आपल्या या उपवासामध्ये करायचा नाही. तर आपण जेव्हा संध्याकाळी उपवास सोडणार आहेत त्याच वेळेस आपल्याला मीठ आणि तिखटाचा समावेश यामध्ये करायचा आहे. म्हणजे दिवसभर आपल्याला मीठ आणि तिखटाचा समावेश या दिवशी करायचा नाही. हा उपवास तुम्ही आपल्या सहमतीने करू शकता. बघा, तुम्हाला जसं शक्य होईल तसा तुम्ही हा उपवास करू शकता. तुम्हाला कोणतेही प्रकारचे बंधन नाही. फक्त तुमची पूर्ण श्रद्धा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमच्या शरीराला जसे झेपेल त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास करू शकता. तर ही गुरुवारची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जे ते पूजा मांडलेली आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्यानंतर आपण दूध, साखर किंवा कोणताही नैवेद्य तिथे दाखवायचा आहे.
त्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या अक्षदा आपल्याला या पूजेवरती अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर माता लक्ष्मीला हात जोडून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, घरामध्ये भरभराट व्हावी यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि ही पूजा उचलायची आहे. आपण पूजेसाठी जो माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला होता तो आपल्याला ज्या ठिकाणी आपण घेतला होता त्या ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्या देवघरामध्ये आपल्याला हा फोटो ठेवायचा आहे. आपण कलशावरती जो नारळ घेतलेला आहे तो 4ही गुरुवारी आपल्याला तोच नारळ ठेवायचा आहे. आणि कलशातील पाणी हे संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. राहिलेले पाणी हे आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालायचे आहे. आणि कलशाखाली आपण जे तांदूळ ठेवलेले होते ते आपल्याला एका डबीमध्ये किंवा एका पुडीमध्ये बांधून ठेवायचे आहेत आणि 4ही गुरुवारी हेच तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत. आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. परंतु शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे का? तर ज्यांचा एकादशीचा उपवास नाही अशांनी 4थ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. 7 कुमारिका किंवा 11 सुवासिनींना हळदी कुंकू लावून तुम्हाला उद्यापन करून घ्यायचं आहे. जर तुमचा एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे एकादशीचा उपवास करून येणाऱ्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यातील गुरुवारी तुम्ही याचे उद्यापन करायचं आहे. कारण एकाच वेळी 2 व्रत करता येत नाही. त्यामुळे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे अशांनी पौष महिन्यातील गुरुवारी उद्यापन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करावी, त्याचबरोबर पूजा मांडणी कशी करावी, त्याचप्रमाणे व्रताचा संकल्प कसा करावा, शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.